नमस्कार मंडळी, कशा आहात? वेलकम बॅक टू द एव्हरीडे विथ गायत्री ब्लॉग. हसताय ना? नेहमी हसत राहा आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत राहा. कोकण महोत्सवच्या पहिल्या पार्टला तुम्ही दिलेला प्रचंड प्रेम आणि आशीर्वादाबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मंडळी, आज घेऊन आले तुमच्यासाठी नवीन अनुभव, नवीन आनंद आणि अप्रतिम क्षण. सांस्कृतिक कार्यक्रमाला तर लोकांनी खूप प्रेम आणि उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमात दशावतार, कोळी नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. या सगळ्यांनी उपस्थितांना एक नवीन उमेद आणि आनंदाची अनुभूती दिली. येथे प्रत्येक स्टॉलची काही वेगळी कहाणी होती आणि प्रत्येकजण काहीतरी खास घेऊन आपल्या भेटीसाठी आला होता. चला तर मंडळी, त्यातली एक कहाणी आपण बघूयात. नमस्कार, मी श्रेया मोरे. ब्रँडचं नाव आहे शाखा कलेक्शन. माझ्या स्टॉलवर तुम्हाला विविध प्रकारची प्रेमिक्सेस मिळतील, जसे खरवस आहे, गुळाचा चहा आहे, गीर गाईचं तूप आहे. तसेच ब्रेकफास्टसाठी लागणारे सर्व प्रेमिक्सेस, जेवणाच्या ग्रेव्हीसाठी लागणारे पण प्रेमिक्सेस आपल्याकडे आहेत. बघू शकता तुम्ही इथे. पुरणपोळी मिक्स पण आहे, गुढीपाडवा येतो आहे आता, त्यासाठी मिक्स पण आहे आणलेलं आहे. आणि आपले हे सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला मिशोवर पण मिळतील. अच्छा. 5 स्टार रेटिंगवर सगळे प्रोडक्ट चालू आहेत आपले. नक्की संपर्क करा 9833799497. कुठून आलात तुम्ही? पनवेल. अच्छा, थँक्यू. मंडळी, सर्व कलाकारांचे कौशल्य पाहून मी तर थक्क झाले. आणि हे वारली पेंटिंग बघा, साध्या रेषा पण किती सुंदर कथा सांगतात. निसर्ग, माणूस, परंपरा सगळं किती जिवंत वाटतंय. असं वाटतं जणू पूर्ण कोकण येथे उभं आहे. छोटे अट्रॅक्टिव्ह आणि युनिक स्टॉल देखील येथे आहेत. तेथे लोक सहभागी होतात, शिकतात आणि अनुभवतात. येथे प्रत्येक वस्तू विकल्या जात नाहीत, तर प्रत्येक प्रोडक्ट मागे एक कथा आहे. स्थानिक कलाकारांनी मेहनत, त्यांचं प्रेम आणि सांस्कृतिक वारसा प्रत्येक गोष्टीतून चला तर मंडळी, अजून आपल्या एका सखीची कहाणी बघूयात. एक मिनिट काकू, ते सांगता का? बरं, कुठून आलात? अच्छा. माझ्याकडे फ्रंट फ्रेम आहे आणि आम्ही कस्टमाइज पण करू. अच्छा. पर मॅट आणलेली आहे. हां हां हां. आणि गुढीपाडव्यासाठी. अच्छा. आणि तुम्ही बॅकसाईड करू शकता की मी अशा विविध प्रकारचं कस्टमाइज करून देऊ. ओके. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर? 9420368479. थँक्यू. तर मंडळी, आजचा दिवस खूप खास होता. प्रत्येक स्टॉल, प्रत्येक कलाकार, प्रत्येक हसू मनाला स्पर्श करून गेला. अशा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत राहा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूया.